रात्री आणलं होतं, सकाळी निघाल परत अजून घेऊन आलोय बघा. भाऊजी गेले तर खाली सलाईन लावली ह्यांना. आता ह्यांना काय बरंच वाटत नाही. बघू आता लावली अजून सलाईन. डॉक्टरने बरं वाटेल म्हणलं ते एकदम बरं वाटणार नाही. काय टेन्शन घेतात म्हणून हे असं होतंय म्हणते डॉक्टर. टेन्शन घेऊ नका. ह्यांना सांगितलेलं काय कळलं नाही, डोक्यातनं काढून टाकणार. कुठपर्यंत असं चालणार आहे काय माहिती. ह्यांच्यामुळं मला टेन्शन यायला लागले आता. रात्री इंधारचं आणलं ती पण जाऊ द्या. घरी नेल्यावर अजून त्रास व्हायला लागला. परत अजून घेऊन आलोय. म्हणजे हे रात्र पण त्यातच गेली आणि दिवस पण त्यात. धड त्यांना पण सुख नाही ना आम्हाला पण कुणाला सुख नाही. बोललं तर बोलत पण नाही तर सांगत पण नाही तर नुसतं गप्प बसत्यात. असं चालतं का सांगा. काळजी कशाची कुणाची काळजी करू हीच मला कळ नाही आता. सलाईन लावली. झोपा जरा. हा वाटतंय का नाही बरं? वाटेल गे. डोक्यातनं काय काढून टाकून आलं? आता डोक्यात नाहीच काय तर काय करू. मग ते डोकं दुखतंय. आता डोकं कशाने दुखतंय हे जर मला माहिती असतं तुम्ही सांगितलं असतं. नुसतं असं डोकं जड आलंय आणि दुखतंय. डोकं जड येऊ द्या. हातापायला नुसतं थेट येते त्यांच्या. थेट येते त्यांच्या घरी येते. त्यामुळं भ्या वाटतंय. त्यामुळं म्हणलं चला पाठ दिसणं. म्हणत होतं राहून दे आता आलो नाही तोपर्यंत लगेच. भाऊजीला म्हणलं ना चला म्हणलं. घरी बसणं काय खरं नाही म्हणलं. ज्यावेळेस तेव्हा दवाखाना घातलेलं लय चांगलं म्हणलं. घाळपणा बहुतो आपल्याला. लावली बघा. हाय इथं बसली मी. सलाईन संपवतो आता बसायचं. लेकर घरी यायची. अजून गुरांना वैरण नाही काय नाही. त्याचं टेन्शन व्हायलंच. ह्यांचं टेन्शन व्हायलंच. काय करू मलाच कळ नाही. होय व तू हात हलवू नका. ते असं का बाबा ही का केलं? अंगठा सोडा की तिला. भाऊजी कुठं बाहेर गेले तर गाडीत तेल टाकून येतो म्हणून शिना दोघंच आहे इथं. आता घरी जायला अजून किती वाजते ते माहित नाही. हो ती मानाखालचा हात काढा. काय थेट आलं अजून नाही. ताप पण नाही. हा झोपा जरा. डोळं झाकून झोपा शांतपणे जरा. बघा आता दिवस पाक मावळलाय. आता झालो. त्यांना जरा पाणी हे दिलं प्यायला. झोपा म्हणलं मी धारा घेते ओढून शिरा. लयच त्यांनी प्याकाळले ते. उभा पण राहा वाटत नाही म्हणायला लागले आता. या गाडीवरून उतरले आलं तसं अंग टाकलंय खाली. दुखणं आलं म्हणजे माणसाला काय म्हणते ते आलं एकाएकी म्हणून जात नाही एकाएकी. त्रास होतोय म्हणते ते काय कळ नाही मला. सलाईने लावून पण फरक पड नाही. काय करू तरी काय करू आता. मी तरी काय करू. जेवढं होता होईल एवढं करतीया पळतीया. आता त्यांच्या पशीच आहे काय असेल ते. मनाला त्यांनी सावर घातलं पाहिजे. स्वतःच्या काळजावर दगड ठेवला पाहिजे. बाहेर निघायला नको म्हणते त्यातनं. काय करू मला कळ नाही बघा. डोकं नुसतं आउट झालंय आज. ह्यांनी नीट असलं म्हणजे काय टेन्शन नाही. पण काहीच नव्हतं बघा. असं एकाएकी झालं या. चक्करच येते या म्हणतात आणि डोकं दुखतंय. मला उभं राहा वाटत नाही. डॉक्टर सलाईन लावतात इंजेक्शन देतात तरी पण फरक पड नाही. आता करायचं तर काय करायचं. बघते आज रात काय कसं होतंय कसं नाही. उद्या अजून या म्हणून सांगितलंय. उद्या अजून जायचंच आहे. उद्या रक्त ही चेक करू म्हणले ती या. बघू मग आता काय निघतंय काय नाही.
जेवण करणं तर टायमाला न जेवण करण्यामुळं डॉक्टर म्हणते ते असं होतंय, टेन्शन न BP कमी होतोय. BP कमी झाला की मग तसं होतंय म्हणते ते डॉक्टर. ह्यांना सांगितलं, ह्यांनी ऐकणं तर विचार करायचं सोडत नाही. तर घरातला मेन माणूस नीट असला ना काही टेन्शन नसतंय, पण मेन माणूस असा असला की मग काहीच कळत नाही बघा. सारखं बोलणार हसणार माणूस जर असं गप पडून राहिलं तर लय त्रास होतो दुसऱ्याला. दुःखामागं दुःख येत गेले त्यांना तर काय म्हणायचं, शेवटी मन आहे. लय वाईट वाटायला लागले, काय करू काय नाही काही कळ नाही. भाऊजी पण सांगतात या येड्यावानी करू नको म्हणतात. असं डॉक्टर म्हणते ते टेन्शन घेतल्यामुळं हे असं होतंय, BP कमी होतोय. BP कमी झाल्यामुळं तसं चक्कर येते, डोकं दुखतंय. वेळच्या वेळ तुम्ही न जेवण्यानं असं होतंय, त्यांचं म्हणणं असं येतंय डॉक्टरचं. बघू आता काय सांगून ऐकत नाही, त्यांना काय बोलायचं आणि काय सांगायचं. लेकरं पण आज आले ती लेकरं बाहेर आहे ती बघते ती टाकते ती वैरणी ही गुरासनी. दादेव इकडे मगाशी आलाय ती वंकार, वडील येऊन सोडून गेलं. त्यांना पण दम निघ इकडे दाद्या, इकडे दादू ए परा इकडे घेऊ की मी काय म्हणते बघ. लेकरांनी यश तर बघा गुरांचं ही वैरणी हे टाकल्या बरोबर किऱ्या हेल्या. गुरांना वैरणी ही टाकली, त्यांनी बांधली गुरं पिंडी ही चारल्या. आता नुसत्या दारा उडून घ्यायच्या त्या इकडे असं इकडं सर इकडं. याला म्हणून शिना बरं नाही तर मी पण दवाखान्यात ह्याने पण गुरांचं लय अवघड झालं असतं. यश तर ह्यांना घेऊन गुरं दावणीला बांधून वैरण टाकून पिंडी टाकून पाणी पाजून ठेवले, ते नुसते दारा काढायच्या राहिले त्या. तेवढी आता दारा घेते ओढून शिना सगळं झालं ना. होय लेकरं माझी कामं करते ती लय. दाद्याला आता माझ्या सगळं कळतं या आहे ना. हा बाबू माझा वा वय वा ऐ वाटतंय बरं. हा नुसतं असं विचारलं आपण वाटतंय का बरं, नुसतं होय म्हणते आता बा. विचारून काय म्हणते ते नाही तसं माझं काम झालंय. सारखं विचारायचं बरं वाटतंय का बरं वाटतंय का, आणि त्यांनी म्हणायचं होय वाटतंय बरं. काय करू मलाच कळ नाही आता, काय करायचं रे काय करायचं आता. हा काय ते आजार आहे काय तर नेलं मार मार्ग डॉक्टर म्हणतोय या उद्या अजून म्हणलाय BP कमी होतोय. टेन्शन घेऊ नका म्हणलं तर टेन्शन घेतात या, सांगितलेलं कळ नाही त्यांना. टेन्शन घ्यायचं नसतं वर घेतं टेन्शन, त्याला सांगितलं कळत नाही. टेन्शन घेतल्यानं BP वाढतो कमी होतो, त्यांचा कमी होतोय बाबा भ्या वाटतंय दाद्या. त्याला सांगितलं कळत नाही, ऐकायचं नाही तर आपलं. टेन्शन घेऊ नका तर टेन्शन घेतो भर तीही कर्जा केंड घे 200 ना. मी घेते दारा ओढून झोपल्या ते झोपू दे. मोठं कॅन्ड धू हा होल खाली धू तिथं त्याला कॅन्ड धुवायचं.